पण हे देशाच्या लोकसभेच्या इलेक्शनसारखी महत्वाची असते की प्रत्येक जण घरातलं एक सूतक पाळल्यासारखं चेहरे असतात बघा घरात, की आनंदाची गोष्ट कळली. 12वीचा अभ्यास चालू म्हणजे 12वीचा अभ्यास म्हणजे आता जवळपास यांनी काही केलं नाही तर हा मरेल श्वास न घेऊन, असं एक वातावरण घरात असतं. तर अशा अत्यंत महत्वाच्या 12वीच्या परीक्षेतच मी नापास झाल्यामुळे आयुष्यात नापास होण्याची माझी भीतीच निघून गेली. आणि तेव्हा जर मी नापास झालो नसतो तर मी बालगंधर्व करू शकलो नसतो, मी लोकमान्य करू शकलो नसतो, मी घाणेकर करू शकलो नसतो, मी छत्रपती शिवाजी महाराज करू शकलो नसतो, मी कट्यार करू शकलो नसतो, मी मानापान करू शकलो नसतो, आणि आता रिलीज होणारा संत तुकाराम देखील मी करू शकलो नसतो. कारण प्रत्येक रोल करताना माझ्या मनात भीती आली असती की अरे बापरे मी याच्यात नापास झालो तर ती नापास होण्याची भीतीच माझ्या आयुष्यात निघून गेली. काय होईल, वाईट होईल, रोल मी खराब करेन, याच्यापेक्षा अजून काय होणार आहे. अपयश सुद्धा किती महत्वाचं असतं. अपयश खूप महत्वाचं आहे. म्हणूनच मी म्हटलं की अपयशासारखा दुसरा उत्तम गुरु नाही आणि त्याच्यासारखा सखा नाही. पुरुषोत्तम तुम्ही केलं सलग 5 वर्ष आणि नाटकाशी जोडला गेलात, आवड निर्माण झाली, वेळ लागलं, पण त्यानंतर नोकरी केली, अनेक ठिकाणी नोकरी केली, पण पुन्हा एक क्षण असा आला की एक फिक्स्ड इन्कम, ठरलेला इन्कम हे सोडून हे